कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांच्या दालनात आज ओबीसी उपसमितीची बैठक। बावनकुळेंसह इतर सदस्य उपस्थित राहणार। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीवरून ओबीसी नाराज। मुंबईत आज भाजपचा विजय संकल्प मेळावा। बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजपचं शक्ती प्रदर्शन। वरळी मतदारसंघातनं भाजप निवडणुकीचा बिगुल वाजवून रॅलीद्वारे दाखवणार ताकद। नाना पटोले आणि अजित पवारांची भेट। राज्यातील विविध प्रलंबित विषयांवर भेट घेतल्याची माहिती। मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त उद्या फडणवीस बीड दौऱ्यावर, तर अजित पवार आजपासूनच बीडमध्ये मुक्कामी। बीड ते अहिल्यानगर मार्गावर रेल्वे सुसाट धावणार। अजित पवारांचं ट्विट। पंतप्रधान मोदींचा उद्या 75वा वाढदिवस, तर फडणवीसांकडून माय मोदी स्टोरी या नावानं पंतप्रधानांसोबतच्या आठवणींना उजाळा। महाराष्ट्रावर 90 दिवसात 24,000 कोटींचं कर्ज। एप्रिलमध्ये 21,956 कोटींचं कर्ज फेडलं। आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जाचा हा आकडा 9,000 कोटींवर जाणार। सामनात वृत्त। शिंदेंवर चुकीच्या पद्धतीनं टीका करणाऱ्यांना त्याच पद्धतीनं उत्तर द्या, नाव न घेता नरेश मस्केंचा गणेश नाईकांना इशारा। अजित पवारांवर टीका केली तर जीभ हासडून देऊ, आमदार इद्रिस नाईकवडी यांचाही संजय राऊतांना इशारा। बंजारा समाजाला एसटीतनं आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरू। वंजारी आणि बंजारा एकच। भाषणादरम्यान धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानं वाद। बंजारा समाजाची जोरदार घोषणाबाजी। मुंडेंनी शब्द मागे घ्यावा, आंदोलक आक्रमक। समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक समाजाची मागणी येत असते। बंजारा समाजाच्या मागणीबाबत त्यांच्याशी चर्चा करू, बावनकुळेंचं आश्वासन। तर जरांगेंचा बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा।